पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बाबा काय ठाकठूक करतोयस? झोपाळा थांबलाय, झोका दे ना। काय हे बघतीस ना, मी खेळा ठोकतोय। येता जाताना खेळताना तुलाच लागेल, मग बसशील 3 दिवस पाय धरून। ते सगळं नंतर बघ, तू आधी झोपाळा दे। अरे किती हट्टीस ग तू। तुझ्यासारखीच आहे, सेम। ये थँक्यू बाबा। ए बाबा, वास कसला येतोय रे? आपल्या ताराबाई आहेत ना, त्या इंटरनॅशनल पेज बनवतात त्यांची। मला कंटाळ आहे ती पेस्ट खाऊन। रोज रोज पेस्ट खाऊन नॉशिया यायला लागलाय मला। म्हणूनच मी म्हणतो ना, चल मुंबईला। तुला मी पिझ्झा, बर्गर, वडापाव, पाणीपुरी, दाल चावल काही खायला घालीन। बाबा, बर्गर पिझ्झा सोडल्यास पण डिशेस आहेत हा? हो का? जशा की जसं की कांदा भजी। कांदा भजी म्हणलं तोंडाला पाणी सुटलंय। बाबा, कांदा भजी कर ना आत्ता। आत्ता आत्ता कांदा भजी? हे बघ, कांदा भजी करायला ओकेजन लागत नाही, आणि तुझ्या हातची करायला तर नाहीच नाही। कर ना प्लीज। प्लीज म्हणतेस म्हणून मी कन्सिडर करू शकतो। बाबा, खूप भजा कर, मी तुटून पडेन भजांवर। ओके। आला आला आवाज आला। काय कसला? पोटातल्या कावल्यांचा आवाज ऐकू यायलाय मला। झाली पेज, झालीच आहे। अरे यार, परत पेजच आहे का? तू का ती पेज करते? तुला दुसरं काही करता येत नाही का ग? नाही म्हणजे तुम्ही दोघांऐवजी तिघा असता, म्हणजे मालकीन बाई असत्या तर असं काय 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 वेगळं करून खाऊ घातलं असतं ना, नाही का शरीवरी? नाही नाही, एक काम कर, तू बाहेर जा, किचनचा ताबा आज माझ्याकडे दे, मी करतो। पाप लागन ना मला, मालकांनी काम करायचं नसतंय। असं काही नसतं, तू बाहेर जा, आम्ही करतो। छान कांदा भजी तयार झाली की आम्ही तुला बोलू। ए शरीवरी, नाही म्हणलं ना? जा तू। चल 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 चल, जा जा जा। स्पर्श करू? स्पर्श करायचं नाही सांगितलंय ना मी करेन ना, जा तू। जाते मी पण आहे इकडे। स्पर्श करायचं नाही मी सांग। जाते मी, जाते, जाईल मी। चल, मी तुला हेल्प करू? चला, येस, त्याच्यात पीठ आहे। ओके। मी कांदे चिरायला घेतो। शरू, भरपूर खाणार आहेस ना? हो, ओके। खूप। येस। शरू, पाणी घेते? हो कमी घे, हो। कांद्याला पाणी सुटतं। येस, आठवतंय ना? हो। हे बघ शरू, बघितलंस का मी हे उतरवलं न घाबरता? ए बाबा, तुला एवढी अम्मी भाजी करायला आईने शिकवली का? गौरीने मला खूप काय काय शिकवलंय, पण तिच्या हातची श्रीखंड पुरी जस्ट अमेझिंग। म्हणजे गौरी असं नाव जरी मला आठवलं तरी पहिलं जे आठवतं दॅट इज श्रीखंडपुरी। आपल्या घरातला म्हणे एकही क्षण असा गेलेला नाहीये की जेव्हा तिच्या हातचं श्रीखंडपुरी नव्हतं। तुला माहितीये का, ती ना मला ऑफिसमध्ये फोन करून सांगायची की आता श्रीखंडपुरीचा बेत आहे, मी हातातली सगळी कामं टाकून यायचो। मालक जमायले का? नाही जमत नसत तर सांगा, पेच करी ती। स्पर्श करू मी? चलो 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 चलो। ह्याच्यावर जमणार आहे का ते? अगं मला पातेलं उतरायला जमलं ना, मग हे पण जमेल की।
कसला भारी वास येतोय, लवकर कर ना. बाबा 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 सॉरी बाबा चुकून झालं. हो 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 शांत शांत काय नाही. ये तू बाहेर चल चल बाहेर शांत. आता कशी जेवणार? काय झालं? घशाखाली घास उतरना का जेवणाला चव नाही? आई, तुझ्या आजच्या जेवणाला चव नाही असं मी म्हणलो ना, नरकात सुद्धा जागा मिळायची नाही मला. आईलाच कसं काय जमतं तिच्या लेकराचं मन ओळखायला? हा म्हणजे आता तू बरोबर ओळखलंस ना. घशाखाली अन्नाचा एक घास उतरत नाहीये, ताण भूक लागत नाहीये. सकाळपासून तर घराबाहेर पाऊल टाकवाना झालाय मला. कर बाबा. टेन्शन आलंय. टेन्शन? कसलं? आपल्या विभाची काळजी वाटते तुला. आणि विभाची काळजी? बाहेरचे लोक ऐकलेत ना तर हसतील तुझ्यावर. आता काय सांगू तुला आई, झाली चूक माझी. चुकीचं वागलो मी तिच्याशी. आपल्या वहिनीचा 4 चौघात आदर ठेवता येत नाही, बाकीचे लोक तरी कसं ठेवतील? आई, त्या दिवशी चंद्रविलास मध्ये मला जास्तच तोंड उघडलं मी. त्या बिचारीच्या चारित्र्यावर संशय घेतला. खरं सांगू, आता जीव तडफडतो ग, ही वहिनी वाढत जाते म्हणून. आता तुला काय वेगळं सांगायला पाहिजे का? त्या महाजनांची लायकी काय? एकच इच्छा आहे माझी, आपल्या विवाहाचं लग्न झालं पाहिजे. ही अशी जी पांढऱ्या कपाळानं फिरते ना गावभर, ते बरं दिसत नाही. तुझं डोकं ठिकाणावर आहे का? विचार सोडून द्या तिचा. तुझा आणि तिचा कधीच. माझा तिचा माझा विचार कवाच सोडला? खरंच तुझी शपथ घेऊन सांगतो. हे बघ, मी आपल्या विवाहासाठी एक चांगलं स्थळ आणलंय. आता आपली विधवा राहणार नाही. खरं खरं सांगतो का तू? अगं विश्वास ठेव, खरंच सांगतोय. असा पोरगा ना शोधून सापडायचा नाही. लाखात एक आहे. ते दिसायला काय म्हणतात, काय ते राजबिंडा आहे. लय लय ठिकाणी फिरून आलाय. हा एकदम रुबाबदार, घरंदाज, लय ओळखी पाळखी आहेत त्याच्या. खरंच? तुझी खोटी शपथ कशाला घेऊन? तर सांगतो, या पोराशी जर विवाहाचं लग्न झालं ना, तर तिला वाटणारच नाही परक्या माणसाची आपलं लग्न झालंय म्हणून. बघ, विचार करून बघ. असं स्थळ शोधून सापडायचं नाही. ते पाहुणे म्हणत होते संध्याकाळी बघायला येतो. येऊ देऊ ना? म्हणजे माझं ठरलंय, विभाचं भलं आपलं भलं. मी त्यांना सांगतो संध्याकाळी यायला. अरे पण आता नाही म्हणू नकोस आई. माझी चूक सुधारायची संधी मिळाली ना तर सुधारू दे, करू दे तिचं लग्न. विवाह आली ना, तिला तयार राहायला सांग. आता तिचं लग्न ठरलं ना, मगच मला हे असं जेवण जाईल. तिचं लग्न ठरलं तर आनंदात 2-4 घास जास्त खाईल ना मी, नाही का? हा
तिला तयार ठेवा संध्याकाळी. मालक सगळी भजी जळली ना. मालकांनी असं यायचं नसतं या तिकडे स्वयंपाकघरात. जळली ना भजी सगळी, आता काय करायची? तांदूळ भात करू. पेज करते पेज, चालेल का? अहो ते पोटातले कावले वरडते, त्याचं काय करायचंय मग? काही नको. अहो मालक, मी असताना असं उपाशी राहायचं नसतं या. सांगा तुम्ही सांगा, ते करते. हा बोला. तू एक काम कर, तू ती पेज बनव, नेहमी बनवतेस ना ती, आणि स्वतःच खा. आज तरी पेज नको. बघ किती अनलकी आहे मी. मलाच भजी खायची होती, तू बनवत पण होतास. तुला माहितीये मगाशी आपला गौरीचा विषय निघाला ना, मला तेव्हापासून वाटतं आपण श्रीखंडपुरी खायला पाहिजे. आपल्याला बनवून कोण देणार? तर विभावरी नसता तू सांगितलंस की येऊ नका. ऍटलिस्ट त्या असतं तर त्यांनी बनवून दिलं असतं ना. चल एनिवे, चल आपण जाऊया, आपण बिस्किटं खाऊयात. ती भजी टाकून दे ग. आई, तुम्हाला नकोय कमी या घरात? जड झालीये कमी? असं का वंगाळ बोलतेस ग? का करताय तुम्ही असं? ही समज तुझ्या भल्यासाठी चाललंय बघ. विभा, माझ्या लेकाने जेवढं केलं नाही तेवढं तू केलंयस ग. मी तुला सून नाही, माझी लेक मानते. आणि आपली लेक आयुष्यभर आपल्या बरोबर असती तरी चाललं असतं की मला. पण हे किती दिवस चालणार विभा? माझे डोळे बंद व्हायच्यात तू दुसरं लग्न कर. या नरकातून निघून जा आणि सुखी हो. मला कळत नाही काय बोलू. तुम्हाला माहितीये लोक कसे असतात, कसं बोलतात. लोकांची तोंड बंद व्हावी म्हणूनच. आणि कशा पायी ते लोकांची बोलणी ऐकायला इथं थांबती असतो विभा? जो मुलगा बघायला येणार आहे ना तो चांगला आहे म्हणा. पण कोण आहे तो? नाव गाव काय त्याचं? आणि कुणी आणलंय स्थळ? आई पाहुणे आलेत, मुलगी तयार आहे ना? हा हा आणते. विभा, शशीला त्याची चूक कळली अगं. तो आता तुला नाही त्रास देणार. दर हे घेऊन चल. चेहरा रडवा करू नको. हा आओ उभे का तुम्ही? बसा बसा. हा येत. हा या. नाही हे नाही येत नवरदेव, हे त्यांचे खास मित्र. नमस्कार. सुनील. सुनील ते बाहेरच आहेत का? नमस्कार, मी शशिकांत घोलप, तुमचा लव्हर देव आणि होणारा नवरदेव. हे काय असं का बघताय? द्या द्या पोहे द्या पाहुण्यांना. म्हणजे नुसते देऊ नका, भरवायचे आणि उखाणा घ्यायचा. सुनील, आपला उखाणा का? प्रेमाच्या चौकात. प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, नाही सापडणार तुम्हाला शशिकांत रावांसारखा हिरा. शशी, लाज वाटते का तुला? तिला जे विचारायचं ते मला कशाला विचारते? तिला विचार आहे का लाज? तरी म्हणलं कुत्र्याचं शेपूट सरळ कसं झालं? कुत्रा कुत्रा म्हणायचं नाही. हा, तुझी लायकी तर आहे का रे तिच्याशी लगीन करायची? काय प्रॉब्लेम आहे माझ्यात? हा, काय प्रॉब्लेम आहे? तुला सांगितलं तसा राजबिंडा आहे. 12 गावच्या 12 जेलात गेलोय. लय ओळखी पाळखीत आपल्या. माझ्या नावाचं कुक्कू लावून ही फिरली ना गावात, असा मान मिळेल ना हिला, आणि आयुष्यभर तुझ्या डोळ्यासमोर राहील. काय
आली मला सांगायला. तुमच्याशी लग्न करण्यापेक्षा ना विहिरीत जीव देईन मी. आपल्या घरी तर विहीर नाही. मग कुठल्या विहिरी? चंद्रविलासच्या? अच्छा, म्हणजे तू पण त्या भुताटकीमध्ये सामील होणार आणि वाचवायला कोण येणार? तुझा तो महाजन. काय ग शशी, तुझ्या त्या महाजननं भर बाजारात आपल्यावर हात टाकला. आता त्याच्या नाकावर टिचून आहे ना तुझ्याशी लगीन करणार आहे मी. हात सोडला ना आई, ही त्या चंद्रविलास मध्ये पळून जाईल. आयुष्यभरासाठी हात सोडणार नाही. हा का त्रास देताय मला? त्रास नाही, प्रेम म्हणतात याला वहिनी. बघत काय बसला रे? लग्नाची लई तयारी करायची आपल्याला. फोन घ्या या दोघींचे. फोनला हात नाही लावायचा. का म्हणजे फोन कशाला पाहिजे? चंद्रविलास मधून कोणाला बोलून घ्यायचंय का? अक्षता पडेपर्यंत या रूमच्या बाहेर पाडायचं नाही दोघींनी. सांगून ठेवतो. लाव रे. ऐका, तुमच्या म्हातारी आईचा तरी विचार करा. ए आता माझ्या डोक्यात फक्त तुझा विचार आहे विबे. बोंबलत बस. शशी, तुझं कधी भलं होणार नाही. माझं शाप लागेल तुला. अख्ख्या भुलगावला बोलवा. सगळ्याला निमंत्रण गेलं पाहिजे. आता भुलगावात एकच थाट, शशिकांत विभावरीच्या लग्नाचा थाट. चला. तारा, ए! काय काय चाललंय? कशाला बडवतीयस? निरोप धाडित होती तुम्हाला. हा असा? पण काय झालं? ताट कशाला वाजवलं पाहिजे? दुपारच्याला जेवला नाही. पोटातले कावले काव काव करत असतील ना. प्लीज डोंट टेल मी तू पेस केलीस. मालक, पंचपक्वानाचा बेत आहे. पंचपक्वान्न? हा डबा कुठून आला? मालक, हिरीत उतरल्याशिवाय कळत नाही पाणी गोड आहे की खार आहे. जाऊ दे, ही सगळी फिलॉसॉफी मरू देत. उघड बघ. वाव, कांदा भजी. कांदा भजी? हो. अरे श्रीखंड. तारा मावशी, थँक्यू सो मच. मला आणि बाबाला जे हवं होतं तू ते केलंस. वाव, सेम टू सेम तुझ्या हातची चव आहे. काय सांगतेस खरंच? हो. ह्याची चव कशी आहे? गौरी, आईच्या हातासारखी चव आहे. सेम. वाव, कसलं भारी. म्हणजे भजनला बाबाच्या हातची चव आणि श्रीखंडपुरीला आईच्या हातची. आई मेली तरी आईच्या हातची माया जात नसती. औषधवाल्या बाईनं आणलाय डबा. काय? विभावरीने? रोज पेज खाता म्हणून. असं कसं झालं? आम्ही आजच बोलत होतो आम्हाला काय खावंसं वाटतंय आणि रात्री आम्हाला हवं ते हजर. एवढा प्रेमाने पाठवलाय औषधवाल्या बाईने डबा. काकी, पण त्यांना कसं कळलं? मन जुळली ना. आवडी निवडी सगळं समजत असतंय बघा. शरू, ना आजोबा, तुम्हाला भूक लागली असेल ना. हे बघा मी काय आणलंय, श्रीखंडपुरी आणि कांदा भजी. तुमच्या तोंडालाही पाणी सुटलं ना. तुम्हाला रोज पेस्ट खाऊन कंटाळा असणार मला माहितीये. आम्ही तर रिसेंटली आलो इथे. तुम्ही कधीपासून राहताय? तर तुमच्यासाठी प्रेमाने करणार कोणीच नव्हतं, पण आता आम्ही आलोय, त्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका. या ना, पोटभर खा. आवडलं? तुम्हाला माहितीये, मला ना सकाळपासून कांदा भजी खावीशी वाटत होती. इनफॅक्ट बाबांनी पण ट्राय केली, पण ती जळली. बाबाला ना आईच्या हातची श्रीखंडपुरी खूप आवडायची. तो म्हणाला ह्या श्रीखंडपुरीला पण आईच्या हातची चव आहे. कसलं भारी ना. माझा आणि बाबाचा विश्वासच बसत नव्हता इथे इतकं काहीतरी छान खायला मिळेल. पण त्या विभावरी नर्स आहेत ना, त्यांनी करून पाठवलं. त्यांना कसं कळलं गॉड नोस. काय केलं तुम्ही? तुम्ही काल पण विभावरी नर्सला खेचत बाहेर घेऊन गेलात.
आणि आज त्यांनी पाठवलेलं जेवणाचं असं केलं. असं का करताय तुम्ही? नको काळजी करू विभा, तुम्हाला कोणीही वेगळं करू शकणार नाही. तुझी पावलं वाड्याच्या बाहेर पडलीयेत, पण ती माघारी फिरणार, कारण तुमच्या लग्नाचा घाट घातलाय मी. थाटामाटात लग्न लावून देणार. लवकर ये विवाह. चंद्रविलास तुझी वाट पाहतोय. चंद्रविलास.